कोल्हापुरातील विशाळगड हा अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून चांगलाच चर्चेत आहे। आता याच विशाळगडावर न्यू कॉलेजच्या संशोधक विद्यार्थ्यांना कंदील पुष्प वर्गातील नवीन वनस्पतीचा शोध लागलाय। संशोधकांनी या वनस्पतीला सेरोपेजिया शिवराईना असं नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे। अशा प्रकारे पहिल्यांदाच एका वनस्पतीच्या प्रजातीला महाराजांच्या नावाने संबोधित केले जाणार असून याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांकडून घेतली जाणार असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे। आजच ॲक्च्युली न्यूझीलंडमधून प्रकाशित होणार एक आंतरराष्ट्रीय नियतकालिका आहे की ज्याच्यामध्ये एक नवीन वनस्पतीच्या प्रजातीचा शोध या अनुषंगानं पेपर पब्लिश झालेला आहे। आणि आपणा सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आपले सर्व महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे ही वनस्पतीची नवी प्रजाती सापडलेली आहे। आणि ह्या वनस्पतीचा शोध हा विशाळगडावरून लागलेला आहे, ज्याचं महाराज आणि विशाळगड याचा संबंध संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। आणि ह्या वनस्पतीला शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा हेतू म्हणजे आपणास कल्पना आहे की 350 वर्षापूर्वी महाराज गड किल्ले किंवा गडाच्या आजूबाजूला असणारी झाडी या संदर्भात किती केअरफुल होते, ती झाडी राखावी ह्या संदर्भात महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात एक आव्हान केलेलं आहे सर्व याच्यासाठी। एकंदरीतच त्यांचं हे जैवविविधता रक्षणासाठीचं असणारं योगदान लक्षात घेता आम्ही असं ठरवलं की ह्या वनस्पतीला महाराजांचं नाव देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी, की त्यांना एक अनोखी मानवंदना द्यावी। ह्या वनस्पती जी आहे ती कंदील पुष्प वर्गातील आहे, ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये शिरोपेजिया असं म्हटलं जातं। आणि शिवाजी महाराजांच्या नावावरून आम्ही याला शिरोपेजिया शिवराईयाना अशा प्रकारे याचं नामकरण केलेलं आहे।